मी मनीषा, तुम्हा सर्वांच्या मनापासून स्वागत. आज आपण 30 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजची डायरेक्ट कापडावरती कटिंग कशी करायची एकदम अशी सोपी पद्धत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इथे सर्वात आधी ब्लाऊजची तयार उंची बघूया आपण किती आहे. हे पहा, इथे तयार उंची माझी 13 इंच आहे. 13 तयार आहे ते इथे मी काय करते 1 इंच वाढवून घेते. तुमची बघा किती आहे, लगेच त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढवून घ्यायचं. हे पहा, ही बंद बाजू आहे. हे पहा, अशी घडी करून घेतलेली आहे. उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. त्याआधी कपडा एका लाईनीमध्ये आहे का ते बघते. बऱ्याच वेळा काय होतं, क्रॉसमध्ये असतो कपडा, त्यासाठी असं बघत जा नेहमी. आता इथे मी उंची अधिक 1 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे उंची अधिक 1 इंच इथं मार्किंग करून घेतलं. ह्या सुद्धा बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे शोल्डर 5.5 परफेक्ट आहे. 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. मुंडा 5.5, इथे मी मुंड्यासाठी सुद्धा 5.5 वरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, इथे मी शोल्डर 5.5 ठेवलं, मुंडा 5.5 ठेवलेला आहे. आता ह्या बाजूला असं मार्किंग करून घेते. छाती 30 आहे, 30चा चौथा भाग 7.5 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथून बंद बाजूने इकडच्या बाजूला इथे मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आणि 2 इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी ठेवत जा. जरी ब्लाऊज आपला फिट्ट झाला तरी उसवायला सोपं पडतं त्यासाठी. हे पहा, लक्षात ठेवायचं. इथून इथे मी 7.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं, प्लस त्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचं आहे. आलं लक्षात. आता इथं काय करायचं, अशी एका लाईनीमध्ये असं मार्किंग करून घ्या. इथं कमरघेर नाही मोजलं तरी चालतं, तेवढंच अंतर बरोबर भरतं. आपण फिटिंग करताना काही कमरघेर मोजतोच ना, म्हणजे ते अंतर बरोबर होऊन जातं. त्यासाठी अशी लाईन ओढून घेतली तरी सुद्धा चालते. आता इथे मी पाठीच्या मुंड्याचा आकार 1.25 इंचावरती देणार आहे. परफेक्ट बसतो. 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. इथं मार्किंग करून झालं, असं पकडायचं आणि बरोबर ह्या दोन्हीचा इथला आणि इथला मध्य करून घ्यायचं. आलं लक्षात. हे पहा, मध्याचं मार्किंग झालेलं आहे. आता आकार देण्यासाठी हे पहा, इथून द्या किंवा ह्या बाजूने दिलं तरी सुद्धा चालेल. हे अशा पद्धतीने आकार इथं आपला आला पाहिजे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना, ह्या पद्धतीने सुद्धा देऊ शकता किंवा ह्या पद्धतीने सुद्धा आकार ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता तयार गळा आपला बघायचा किती आहे. हे पहा, इथे माझा 5 तयार आहे. हे पहा, राईट 5 तयार आहे. 1 इंच वाढून घ्यायचं. इथे अर्धा इंच लागतं, इथे अर्धा इंच लागतं. आलं लक्षात. त्यासाठी तयार गळा अधिक 1 इंच जेवढा असेल तेवढा त्याच्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं. लक्षात ठेवायचं नेहमी. इथं मार्किंग करून घेते मी. आता गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदीसाठी इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. इथे सुद्धा मी 2.5 इंचावरती असं मार्किंग करून घेतलेलं आहे. मापे फक्त लक्षात ठेवा, म्हणजे तुमचं कटिंग सुद्धा चुकणार नाही आणि शिलाई करताना सुद्धा आपलं चुकत नाही. ते लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे पाठीचा टक्स मार्किंग करून घ्यायचा. आहे पहा, बरोबर असं पकडायचं, मध्य करून घ्यायचं. हे 2 इंच आहे का पुढचं, तिथे असा टेप पकडायचा. हे पहा, अशा पद्धतीने आणि इथपर्यंत असं बरोबर असं मध्य करून घ्यायचा. बरोबर होऊन जातं. लक्षात ठेवायचं नेहमी. आता उंचीला गळा आपला अजून इथे होईल, अर्धा इंचाने खाली येणार ना. आलं का लक्षात. त्यासाठी हे पहा, उंचीला तुम्ही इथे 5 इंच ठेवलं तरी सुद्धा चालेल. हे पहा, इथे मी 5 इंचावरती मार्किंग करून घेते. डीप असेल तर 3.5 इंच ठेवलं तरी चालेल. गळा तुमचा जर खाली असेल. हे झालं बरोबर. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं. अशी लाईन ओढून घ्यायची. बरोबर असा त्रिकोण तयार झाला पाहिजे. हे अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला गोलच गळ्याचा आकार देऊन घ्यायचा. त्यासाठी काय करायचं, इथून 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. इथून 1 इंच कोपऱ्यापासून इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आता इथे बघू शकता, अशा पद्धतीने तुम्ही ह्याच्यामध्ये गोल गळ्याचा आकार देऊ शकता किंवा आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. हे अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे. इथे आपलं मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. आता हे मी सर्वात आधी कट करून घेते.
इथे आपली पाठीची बाजू कट करून झालेली आहे. गळ्याचा आकार इथे मी नंतर कट करणार आहे, कारण की आपल्याला इथे डिझाईन सुद्धा बनवून घ्यायची आहे. म्हणूनसाठी आता समोरची बाजू कट करताना ओपन बाजूला कट केली तरी सुद्धा चालते. आता ह्याच्यावरती पाठीची बाजू अशी ठेवून घ्यायची आहे आणि आहे अशीच मार्किंग करून घ्या. आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. थोडंसं वरती ठेवते. इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवायची आहे आणि इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवायची आहे. आता इथे पाठीची बाजू आहे अशीच मार्किंग करून घ्यायची. इथे मी पाठीची बाजू आहे अशी ठेवून मार्किंग करून घेतली. आता ही पाठीची बाजू मी बाजूला ठेवते हे अशा पद्धतीने. आता सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. हे पट्टीचा वापर करा शक्यतो. अशी लाईन ओढून घ्या. इथे सरळ लाईन ओढून घ्यायची, लक्षात ठेवायचं नेहमी. हे लाईन ओढून झाली. आता ह्या बाजूला असा कपडा फिरवून घेते. हे इथे हे पट्टीचा वापर करा शक्यतो. अशी लाईन ओढून घ्यायची, सरळ आली पाहिजे. हे इथे अशा पद्धतीने इथे आपला आकार सुद्धा झाला पाहिजे, ते लक्षात ठेवा. क्रॉसमध्ये घेऊ नका. आता इथे समोरचा मुंडा 1.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचा. 1.5 इंचावरती. 1.5 इंच म्हणजे किती? 1 ला 2 लाईनी कमी. इथे बघू शकता आहे 1.5 इंच. आलं लक्षात? हे इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे बघू शकता व्यवस्थित मार्किंग करून झालं. आता इथे काय करायचं? इथून असा आकार हे इथून घ्यायचा. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला असा आकार इथं देऊन घ्यायचा आहे. हे मध्य असतोच आपला इथे बरोबर पाठीच्या बाजूला दिलेला तो मध्य. हे झालं बरोबर. आता कट करताना हा आकार घेऊ नका, हा आतला आकार घ्यायचा. हे अशा पद्धतीने दिलेला. आता कपडा ह्या बाजूला घेते. आता सर्वात आधी हे एक लाईन ओढून घेते. त्याच्यावरतीच लाईन ओढली, लक्षात ठेवा. मार्किंगवरतीच लाईन ओढली. आता खालच्या बाजूला सर्वात आधी 1.5 इंचावरती वाढवून घ्या. 1.5 इंच वाढून कशासाठी घ्यायचं? बऱ्याच वेळा प्रिन्सेस कट ब्लाऊज समोरच्या बाजूने उचलल्यासारखं होतं किंवा उंचीला कमी होतं. आलं लक्षात? त्यासाठी 1.5 इंच वाढून घ्यावं लागतं. मग इथे लगेच 1.5 इंच वाढून घ्या आणि वहीमध्ये लिहून ठेवत जा. काय होतं आपल्याला कुठं वाढून घ्यायचं? समोरच्या बाजूला वाढवून घ्यायचं. आलं लक्षात? आता इथे काय करा, अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे 1.5 इंच वाढवून घेतलं का? आलं का लक्षात? त्याच्यावरती अशी मी लाईन ओढून घेतली. आता ह्या बाजूने सुद्धा अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने. इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. ह्या बाजूने गळा रुंदी 2.5 इंचावरती. हे झालं बरोबर. आता समोरचा गळा ब्लाऊज वरती दाखवते. हे असं ठेवलं मी इथे. हे शोल्डर आहे, असं ठेवायचा गळा बरोबर आपला मोजताना. आता इथं काय करायचं? पट्टीचा वापर करा किंवा लाईन ओढली तरी सुद्धा चालते. एका लाईनीमध्ये अशी पट्टी ठेवून घ्यायची. आलं लक्षात? हे सोपं आहे एकदम. आता इथं काय करायचं? हे आपलं शोल्डर झालं. असा टेप पकडायचा इथे आणि एका लाईनीमध्ये बघू शकता. हे जवळून दाखवते. हे बघू शकता. इथं अशी मी पट्टी ठेवली. इथं असा टेप पकडला आणि बघायचं एका लाईनीमध्ये. इथे तयार आहे, 5.5 तयार आहे. आलं लक्षात? एका लाईनीमध्ये. शक्यतो काय करायचा? पट्टीचा वापर करायचा. म्हणजे काय होतं? फक्त गळा ठेवताना व्यवस्थित ठेवायचा. ज्या पद्धतीने आपण ब्लाऊज घालतो का त्या पद्धतीने गळा ठेवायचा. त्याच पद्धतीने आपल्याला बसतो ना ब्लाऊज. समोरचा गळा त्याच्यामुळे काय करायचं? ठेवताना त्या पद्धतीने ठेवायचं. म्हणजे गळा मोजायला सोपं पडतं. फक्त गुढी पडू द्यायची नाही. आलं लक्षात? आता गळा माझा इथे 5.5 तयार आहे तेवढं टाकणार आहे. असा ठेवायचा ठेवताना. आलं लक्षात? सोपं आहे एकदम. आता इथे मी गळा 5.5 वरती आहे तेवढंच टाकायचं आहे. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो. समजून सुद्धा सांगते इथे लगेच, म्हणजे तुमच्या मनात कुठलीही शंका राहायला नको. आलं लक्षात? गळा रुंदी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतली मी. ह्या बाजूला लाईन ओढून घेते. हे झालं बरोबर. आता गळ्याचा आकार देण्यासाठी इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं किंवा अंदाजाने दिला तरी सुद्धा चालतो, नाही काही प्रॉब्लेम येत. आलं लक्षात? इथून असा आकार देऊन घ्यायचा. मग इकडच्या बाजूला अशा पद्धतीने अंदाजाने दिला तरी सुद्धा चालतो किंवा मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं. बरोबर तेवढंच भरतं. आता इथे मी तुम्हाला थोडंसं समोरच्या गळ्याबद्दल समजून सांगते, कारण की बऱ्याच त्यांच्या मनात प्रश्न असतील. आता इथे बघा, गळा आपला आपण इथं 1/2 इंच पकडतो शिलाई देताना. इथं मी मार्किंग करून घेते. मी तर पकडते 1/2 इंच. तुम्ही किती पकडता त्यावरती सुद्धा अवलंबून असतं. इथे सुद्धा मी 1/2 इंच पकडते. मागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये हे मी तुम्हाला समजून सांगितलं होतं. बघू शकता इथे आपला अर्धा इंच असा खाली येतो. झालं व्यवस्थित. आता इथे मी काय करते? गळ्याचा आकार म्हणजे हा आपला तयार झाल्यानंतर हा गळा तयार झाला. आलं लक्षात? एवढं पकडल्याच्या नंतर आपला हा गळा तयार झाला.
आणि इथे सुद्धा बघू शकता तुमचं एवढं शिलाईमध्ये जाणार. हे पहा एवढं तुमचं हे परफेक्ट त्या साईजमध्ये शोल्डर परफेक्ट तयार होतं. आणि हा मुंडा हे पहा अशा पद्धतीने ह्या बाजूला इथे सुद्धा थोडंसं समजून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल नक्कीच. हे पहा अशा पद्धतीने हा शिलाई होतो. आलं लक्षात. हे पहा इकडच्या बाजूला जातो, आपली बाही जोडली जाते ना ह्या बाजूला. हे पहा अशा पद्धतीने हा आपला शिलाई होतो. म्हणजे हे अंतर व्यवस्थित होऊन जातं. इथे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. ब्लाऊज बसायला एकदम असे व्यवस्थित बसा. फक्त शिलाई देताना बाही जोडताना अर्धा इंच पकडायचं, इथे सुद्धा जोडताना अर्धा इंच पकडायचं. त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाहीये. आता इथे बघा शोल्डर आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जातं. मग मी इथे काय करते, अर्धा इंचावरती मार्किंग करून घेते म्हणजे तयार होणारं सांगते. आलं लक्षात. हे पहा अर्धा इंच जाणार तुमचं, ही सुद्धा पट्टी बरोबर आपली अर्धा इंच जाणार. त्यासाठी काय करतो, गळा पण आहे तेवढं टाकतो, वरच्या बाजूला वाढून घ्यायची काही गरज नसते. परफेक्ट ब्लाऊज बसतात, शोल्डर उतरत नाही. आलं लक्षात. त्यासाठी आहे तेवढा गळा टाकायचा असतो. हे झालं बरोबर. हे पहा वाटलं तर समजण्यासाठी इथे सुद्धा एक मार्किंग करून घेते म्हणजे डायरेक्ट अशी एक लाईन ओढून घेते. हे पहा ही पद्धत वापरायची. आता इथे बघा हे पहा अर्धा इंच झालं. आलं लक्षात. अशी लाईन ओढून घेतली. हे आलं लक्षात. आता गळा बघा हे पहा इथं सुद्धा अर्धा इंचाचं मार्किंग करून घ्यायचं. आपला अर्धा इंचाने खाली येणार ना. आलं लक्षात. हे पहा इथं बरोबर मार्किंग करून झालं. हे पहा थोडंसं इथे हे थोडंसं खडून मोठं झालं माझ्याकडून. आलं लक्षात. आता इथे बघा इथून इथपर्यंत मोजून घ्यायचं. हे पहा हे आपलं आता तयार झालं. हे पहा शोल्डर आपलं तयार झालं. फक्त तयार झालं आता इथे समजून चला. आलं लक्षात. आपलं हे शोल्डर खाली होणार शिलाई होऊन. आलं लक्षात. गळा सुद्धा आपला शिलाई होऊन खाली येणार म्हणजे हा आता सध्या आपला ब्लाऊज तयार झाला असं फक्त समजून चालायचं आहे तुम्ही. मग आता इथे बघा मग खालचं अंतर पकडायचं, हे अंतर आणि हे अंतर पकडायचं आहे तुम्हाला. आलं लक्षात. फक्त हे पा आता इथे मी टेप ठेवला आणि इथे सुद्धा मी टेप ठेवला बघू शकता. तरी गळा आपला इथे 5.5 इंच भरलेला आहे. कोणतीही तुमची साईज असू द्यात. आलं लक्षात. गळा आहे तेवढं टाकायचं आहे. 5.5 असू द्यात, 5.25 इंच असू द्यात, 6.25 इंच असू द्यात, 6.5 इंच असू द्यात, आहे तेवढं टाकायचं. त्याच्यामधले कोणताही ब्लाऊज असू द्यात, कटोरी, प्रिन्सेस, फोरटक्स कोणताही असू द्यात. आलं लक्षात. ही पद्धत नक्की वापरत जा. आहे तेवढं टाकायचं आहे. गळा वाढवून घ्यायचं नाही, तुमचं शोल्डर उतरलं जाईल. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे पहा ही लाईन आणि ही लाईन, कडेची ही लाईन आणि कडेची ही लाईन, टेप पकडायचा. हे पहा मध्य करून घ्यायचा. हे पहा इथे बरोबर असा मध्य करून घ्यायचा. आलं लक्षात. आता इथं काय करायचं, मध्य करून झाला, लाईन खालीपर्यंत ओढून घ्यायची. हे पहा खालीपर्यंत लाईन, जिथपर्यंत आपण हे मार्किंग केलं का तिथपर्यंत. आता इथून आपल्याला 9.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 9.5 इंचावरती लक्षात ठेवा. इथे मी 9.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 9.5 इंचावरती का, तर आपली ब्लाऊजची तयार उंची इथे 13 होणार आहे म्हणूनसाठी इथून वरून मी 9.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता इथे बघा आपली ब्लाऊजची तयार उंची इथे 13 होणार आहे. आलं लक्षात. आता इथे बघा 13 ते 14 ब्लाऊजची तयार उंची असेल तर 9.5 वरती घ्यावं लागतं. जर तुमच्या ब्लाऊजची उंची 11 ते 12.5 मग 9 इंच घ्यायचं. आणि जर आपल्या ब्लाऊजची उंची शक्यतो काही जास्त नसते, मोठ्या साईजमध्ये असते, 14.5 ते 16 असेल तर 10 इंच घ्यावं लागतं. आलं लक्षात. आता इथे बघा आज आपण 30 साईजमध्ये बघतोय ना, मग 30 मध्ये छाती टक्स 1 वरती घ्यावा लागतो. आलं लक्षात. हे पहा सर्व साईजमध्येच आहे. वाटलंच तर काय करायचं, फोटो काढून ठेवला तरी सुद्धा चालेल. हे पहा एक फोटो काढून घ्या म्हणजे काय होईल तुम्हाला समजायला आणखी ते सोपं पडेल. इथपर्यंत आहे. हे पहा इकडे पूर्ण साईज आहेत. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ह्याचा चार्ट सुद्धा टाकला होता. ही साईज आहे पूर्ण आपली. छातीचा 4था भाग, छातीची परफेक्ट घडी, गळा रुंदी प्रत्येक साईज अनुसार आपल्याला किती घ्यावे लागते आणि इथे उंच्या अनुसार येणारं माप किती घ्यायचं असतं, काय घ्यायचं असतं ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे सगळं. वाटलं तर फोटो काढून ठेवा. आता इथे आपण आज 30 साईजमध्ये बघतोय ना, आपल्याला इथे 1 इंच घ्यावं लागणार. मग आलं लक्षात. ते 1 इंच कुठं घ्यायचं ते समजून सांगते. आपण इथून वरून 9.5 वरती मार्किंग करून घेतलं. आता 1 इंच घ्यायचं आपल्याला. तिथे आपला खोलगट भाग सुद्धा तयार झाला पाहिजे, बसायला सुद्धा आपल्याला ब्लाऊज परफेक्ट बसला पाहिजे. 1 इंच घ्यायचं. ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच. हे पहा ह्या रेषेच्या पलीकडे 1 इंच इथं खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायच्या. ते लक्षात ठेवायचं नेहमी. ह्या रेषेच्या अलीकडे 1 इंच. आलं लक्षात. 1 इंच लक्षात ठेवा. हे पहा इथे हे अंतर 1 इंच घेतलं.
हे अंतर इथे मी 1 इंच घेतलं, लक्षात ठेवा. आता ही नेहमी पद्धत. आता इथं काय करायचं, मग त्रिकोण तयार करून घ्यावा लागतो. हे पहा, इथून असा त्रिकोण तयार करून घ्यायचा. तिथेच आपल्याला खोलगट भाग तयार होतो, तिथेच ब्लाऊज परफेक्ट बसतात. आलं लक्षात. आता इथे बघा, ही लाईन अशी ओढून घेते. तिथे सुद्धा आपल्याला छोटासा एक टक्स देऊन घ्यावा लागतो. बसायला तर आणखीन ब्लाऊज छान बसतात. तुम्ही एक शिलाई करून बघायचं आहे नक्कीच. आता इथे बघा, इथून आतमध्ये 2 इंच घ्यायचं आहे. 2 इंच ज्यांची साईज आहे त्यांनी परफेक्ट कटिंग करून शिलाई करून बघायचं आहे. आलं लक्षात. ब्लाऊज खूप असे व्यवस्थित आणि परफेक्ट बसतात. इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे मी 2 लिहून ठेवते. आलं लक्षात. आता इथं काय करायचं, इथे अर्धा इंच, इथे अर्धा इंच मार्किंग करून घ्यायचं. हे कट करायचं नसता, लक्षात ठेवा. असा बरोबर आपला त्रिकोण तयार करून घ्यायचा. फक्त हे आपल्याला नंतर कट करावं लागतं, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे बघा, एकत्र मोजून घ्यायचं. 1 इंच 1 इंच झालं 2 इंच. आता हे एकत्र मोजून घ्यायचं. नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा, इथे टेप पकडायचा, इथे सुद्धा टेप पकडायचा. असं मोजून घ्यायचं. किती भरते, फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं. का वाढवून घ्यायचं, पाठीच्या बाजूला मग आपण हे अंतर शिलाई होतं, आपण ते कट करून टाकतो. हे पहा, अशा पद्धतीने होतं, ते अंतर जवळ येतं. हे पहा, बघू शकता, लगेच खोलगट भाग आपला तिथे तयार झाला. हे अंतर जवळ येतं शिलाई होऊन, ते आपल्याला कटच करावं लागतं, जवळ येतं. मग फिटिंगच्या बाजूला पाठीच्या बाजूला ते पुरत नाही. त्यासाठी ह्या जेवढं आपलं अंतर भरेल ना, तेवढं ह्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. आलं लक्षात. आता त्यासाठी काय करायचं, हे दोन्ही एकत्र मोजून घ्यायचं. एवढं भरलं, लगेच ह्या बाजूला वाढवून घ्यावं लागतं. हे पहा, सोपं सांगितलं. हे पहा, झालं वाढवून, झालं व्यवस्थित. आता इथं काय करायचं, इथे पण 1 इंच वाढवून घ्यावं लागतं. बऱ्याच वेळा फिटिंग एकदम अशी क्रॉसमध्ये येते. इथे सुद्धा एक टक्स द्यावा लागतो. प्रिन्सेसचा आकार असतो ना आपला, मग शिलाईसाठी लागतं. त्यासाठी इथे 1 इंच वाढवून घ्यायचं. हे पहा, आपला हा मुंडा आहे का, हा मुंडा वरचं मार्किंग केलेलं, मग तिथून 1 इंच वाढवून घ्यायचं. हे पहा, इथे ते बरोबर आपल्याला शिलाईसाठी लागतं. जरी शिल्लक राहिले तरी आपण ते नंतर सुद्धा कट करून टाकू शकतो, पण आत्ता वाढून घ्या. कमी पडलं तर काय करायचं, आलं लक्षात. आता इथं काय करायचं, हे पहा, अशी लाईन ओढून घ्यावी लागते. हे पहा, 1 इंच घेतलं, 1 लिहून ठेवते. आलं लक्षात. एकत्र मोजलं, जेवढं भरलं तेवढं इथे मी 2 इंच मार्किंग केलं. आलं लक्षात. आता मग इथं काय केलं, इथून इथपर्यंत अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घेतली. नक्की समजलं असेल. आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त असा वरच्या बाजूला सुद्धा नाही घ्यायचा. आपला समोरचा मुंडा आहे का, समोरचा हा मुंडा फक्त मगाशी तुम्हाला दाखवलं कशा पद्धतीने आपल्याला जोडावं लागतं ते दाखवलं. आणि हा आपला समोरचा मुंडा इथं आहे, बघू शकता. मग इथून काय करायचं, हे पहा, हे पहा, अशा पद्धतीने द्या. हे पहा, किंवा ह्या बाजूने घ्या. हे अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे. जास्त असा वरच्या बाजूला नका घेऊ, शिलाई होऊन ते बरोबर होऊन जातं. हे बरोबर झालं. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, इथे आपलं चुकत नाही. गळा व्यवस्थित घ्या, वरून माप व्यवस्थित टाका. मग असे दाखवलं त्या पद्धतीने ब्लाऊजच्या उंचीनुसार वरून येणारं माप आलं लक्षात. हे माप व्यवस्थित टाका. तेवढंच ह्या बाजूला बरोबर असं वाढवून घ्यायचं, इथे सुद्धा वाढवून घ्यायचं. म्हणजे काय होतं, शिलाई करताना ब्लाऊज व्यवस्थित येतो, ते लक्षात ठेवा. आता ही आपली फिटिंगची बाजू आहे. आता पाठीची बाजू घ्या. इथे ना बऱ्याच वेळा फिटिंगला कमी जास्त होतं म्हणून सांगते. आता ही लाईन बघा, हे पहा, ही लाईन आपली, त्याच्यावरती ही बाजू ठेवायची. फिटिंगची बाजू, फिटिंगची बाजू. आलं लक्षात. हे पहा, असं ठेवून बघायचं. लगेच बघायचं. कटिंग केलेलं असेल तर हे पहा, लगेच बघायचं, असं क्रॉस पकडायचं. हे पहा, आता इथं बघा, एवढं माझं शिल्लक राहतंय खालच्या बाजूला. हे पहा, लगेच मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, परत एकदा दाखवते. हे पहा, ही आपली फिटिंगची बाजू, ही आपली फिटिंगची बाजू. असं पकडायचं, ह्याच्यावरती असं पकडायचं. इथे सुद्धा हे पहा, इथं लगेच मार्किंग करून घ्यायचं. झालं मार्किंग करून. आता इथं काय करायचं, हे पहा, आपला हा वरून येणारा हा त्रिकोण आहे का, जास्तीचा आहे. इथं आपण मार्किंग करून घेतलं आत्ताच. आलं लक्षात. पट्टीचा वापर करा शक्यतो. अशी लाईन ओढून घ्यायची. म्हणजे हे आपलं जास्त झालेलं आहे, आलं लक्षात. ते कट करून टाकावं लागतं. इथे आपल्याला कट करायचं नाहीये, हे अंतर कमी होणार ना. आहे तेवढं ठेवूया आपण इथे, कट करू नका. उंचीला परफेक्ट होऊन जाईल. त्यासाठी समजून सुद्धा सांगते. ब्लाऊज खूप असे परफेक्ट बसतात. त्यासाठी हे आपल्याला काही कट करायचं नाही, फक्त कट आपल्याला इथं करावं लागणार आहे. आलं लक्षात. त्यासाठी हे अंतर आपल्याला आहे तेवढं ठेवायचं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा
नाही. आता हे आपल्याला परफेक्ट असं कट करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला इथून कट करायला सुरुवात करायची आहे. हे पहा, इथून हे थोडंसं क्रॉसमध्ये घेतलं होतं ते इथपर्यंत. हे जास्त आहे ना म्हणूनसाठी हे लक्षात ठेवत जा. ते फिटिंग करताना कमी जास्त होतं ते कट करायला विसरू नका. हे पहा, समोरचा मुंडा हे पहा अशा पद्धतीने झालं बरोबर. आता हा गळा हे पहा झालं बरोबर. थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. काय होतं म्हणजे जोडताना लक्षात राहतं त्यासाठी. हे पहा अशा म्हणजे ह्या सुद्धा बाजूला हे पहा लगेच करून घ्या. ही पद्धत नक्की वापरा. ब्लाऊज खूप असे व्यवस्थित बसतात. हे झालं बरोबर. आता ही बाजू हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता इथून इथपर्यंत, इथून इथपर्यंत हे पहा, हे दोन्ही अंतर खूप महत्त्वाचं आहे. इथे थोडंसं मार्किंग करून ठेवायचं. हे अंतर आणि हे अंतर ह्या बाजूने इथे आलं लक्षात. आता इथे असं मार्किंग करून ठेवायचं आणि इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायचं एक, म्हणजे जोडताना चुकत नाही. तिथेच आपला खोलगट भाग तयार होतो ना त्यासाठी. हे पहा अशा पद्धतीने हे जोडलं जातं. हे पहा या बाजूने अशा पद्धतीने हे जोडलं जातं. आलं लक्षात. म्हणजे काय होतं इथे आपलं चुकत नाही आहे त्यासाठी. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. अर्धा इंच कमी करून घ्यायचं. इथे का कमी करून घ्यायचं? समोरची बाजू जोडतो, पाठीची बाजू जोडतो, अर्धा इंच कमी होतं. बाही कधी जोडतो? दोन्ही जोडल्याच्या नंतर बाही जोडतो. आलं लक्षात. मग बाही कशी जोडतो? मध्यावरती ठेवतो. इथं जोडून झाल्याच्या नंतर मग इथून जोडायला सुरुवात करतो. त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं. आलं लक्षात. ही पद्धत नेहमी वापरत जा. आणि इथून कडेपर्यंत मोजून घ्यावं लागतं, तेव्हाच बाही परफेक्ट जोडायला पुरते. आलं लक्षात. आता इथे बघा, हे पहा, ही आपण मार्किंग केलं का, असं पकडायचं टेप. हे पहा इथं, आणि इथून असा टेप फक्त फिरवून घ्यायचा आहे. किती भरतंय? 8 इंच भरतंय. 8 इंच माझं भरतंय. भरेल तेवढं घ्यायचं आहे. जरी शिल्लक राहिली तरी बाही राहू द्यात, पण भरेल तेवढं घ्यायचं आहे. जोडायला बराच वेळ मग कमी पडते. मग त्यासाठी काय करायचं? हे पहा, असं पकडायचं आणि मोजून घ्यायचं, जेवढं भरलं तेवढं. आता इथं माझं भरलं 8 इंच. असं लिहून घ्यायचं लगेच. आता इथे मी बाही कटिंगसाठी अस्तर घेतलं. हे पहा, ही बंद बाजू आहे. अशी घडी टाकून घ्यायची. हे पहा, ही बंद बाजू परत एकदा अशी घडी करून घ्यायची आहे. म्हणजे इथं आपली 4 पदरी घडी झाली पाहिजे. तेव्हा दोन्ही सुद्धा बाही आपल्या इथे सोबत कट होतील. आलं लक्षात. ही पद्धत नेहमी वापरावी लागते. आता इथं झालं बरोबर. ही आपली झाली बंद बाजू. आपलं किती भरलं होतं? 8 इंच. आता इथे बघायचं 8 इंच भरतंय का, ते सर्वात महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. हे पहा, बरोबर माझं इथे 8 इंच भरलं. नाही बसलं तर मग काय करायचं? हे पहा, ओपन करायचं पूर्ण अस्तर, जेवढं राहिलेलं असेल तेवढं. मग ह्या बाजूने जर शिल्लक असेल, ह्या बाजूने घडी टाकून घ्या. मग तुमची बंद बाजू होईल. म्हणजे जेवढी घडी घ्यायची तुम्हाला तेवढी ह्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. हे पहा, मग मोजून घ्यायचं. आपलं किती अंतर भरते तेवढी घडी टाकून घ्यावी लागते. आलं लक्षात. नेहमी ही पद्धत वापरायची आहे. आता इथे मी अशी घडी टाकून घेते. माझे इथे बरोबर भरलेलं आहे. मला जेवढं पाहिजे होतं तेवढं. हे पहा, जेवढं पाहिजे होतं तेवढं मोजून परफेक्ट अंतर इथं आपलं भरलं. बरोबर झालं. आता इथे मी काय करते, थोडंसं वरच्या बाजूला कट करून घेते, म्हणजे मापे टाकायला सोपं पडेल. हे बघ, हे मी कट करून टाकलं आणि एक बाजू ओपन करून घेते. हे पहा, आता हे आपले झाले 4 पदर, म्हणजे ही पूर्ण बाजू ओपन झाली. आलं लक्षात. आणि ही पूर्ण आपली बाजू बंद झाली. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथे बाहीची उंची बघूया. इथपर्यंत घेते. 4.5 तयार आहे. 4.5. इथे थोडीशी डिझाईन आहे, पण डिझाईनपर्यंत घेतली मी, कारण की ह्या ब्लाऊजची तिथपर्यंत त्यांनी तयार ठेवायला सांगितले त्या पद्धतीने. 4.5 माझी इथं तयार आहे. आता इथं मी काय करते, हे पहा, सर्वात आधी तयार किती आहे, जेवढी असेल तेवढी. आलं लक्षात. लगेच वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं, शिलाईसाठी लागतं. झालं व्यवस्थित. हे पहा, तयार अधिक 1 इंच लाईन ओढून घेतली.
ही आपली बंद बाजू आहे, लक्षात ठेवत जा नेहमी. आता बंद बाजूने काय करावं लागतं हे पहा, 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. बंद बाजूने सर्व साईजमध्येच घ्यावं लागतं 1 इंच. 1 इंच घेतलं. ओपन बाजूने वरून येणारं माप 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. हे पहा, इथे मी 2.5 इंचावरती माप टाकून घेतलं. वरून 2.5 इंचावरती टाकलं, लक्षात ठेवा. आता इथून आतमध्ये 2 इंच घ्यावं लागतं. इथून आतमध्ये 2 इंच. बऱ्याच वेळा काय होतं, मुंडा आपला तिथे पुढे मागे होतो, त्यासाठी ते माप असतं. 2 इंच घ्यायचं आहे. फिटिंग मार्जिन किती पकडतो? 2 इंच. मग हे सुद्धा आपलं 2 इंच पकडलं गेलं पाहिजे, त्यासाठी हे लक्षात ठेवत जा नेहमी. आता हे झालं बरोबर. दंडगेर बघायचं आपल्या किती आहे. हे पहा, असं पकडायचं आणि दंडगेर मोजून घ्यायचं. हे पहा, 5 इंच दंडगेर. आता दंडगेर इथं माझा आहे 5 इंच. मग मी काय करते, 5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 5 इंच झाला दंडगेर, परफेक्ट फिटिंग झाली. आणि 2 इंच शिलाई मार्जिन. हे पहा, दंडगेर फिटिंग अधिक 2 इंच घ्यावंच लागतं. जरी फिट्ट झाला ब्लाऊज बाहीमध्ये तरी आपल्याला उसवायला जागा राहिली पाहिजे. त्यासाठी लक्षात ठेवत जा नेहमी कटिंग कशी करायची. त्यासाठी एकदम असं सोपं समजून सांगितलं आज. लक्षात ठेवायचं नेहमी, म्हणजे तुमचं कुठेही चुकणार नाही अजिबात. आलं लक्षात. आता इथून बाही चार्ट सुद्धा देते, लगेच देते. आकार देऊ द्यात, लगेच बाही चार्ट देते तुम्हाला. हे पहा, इथून इथपर्यंत बाहीचा परफेक्ट आकार देऊन घ्यावा लागतो. आता इथून हे पहा, थोडंसं इथून घ्यायचं, किंवा डायरेक्ट देता आला ना, हे पहा, डायरेक्ट सुद्धा देऊ शकता. परत ह्या बाजूने हे पहा, इथून जुळवून घ्यायचं थोडंसं. तिथेच आपला मुंडा पुढे मागे होतो. लक्षात ठेवायची नेहमी ही पद्धत खूप महत्त्वाची असते. हे पहा, थोडंसं इथून सुद्धा जुळवून घ्यावं लागतं. थोडंसं अर्धा इंच जुळवून घ्या इथपर्यंत. नंतर काय करायचं, हे पहा, थोडं थोडं मार्किंग करत करत वरच्या बाजूला अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं. इथे सुद्धा जास्त असं अंतर ठेवायचं नाहीये, कमीच ठेवायचं. हे पहा, थोडं 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 मार्किंग करत घ्या. त्याच्यावरती परत असा आकार देऊन घ्यावा लागतो. हे अशा पद्धतीने इकडच्या बाजूला. आलं लक्षात. ही पद्धत नेहमी लक्षात ठेवायची आहे. हे पहा, बरोबर झालं. आता इथे बघा, बाही चार्ट आहे. आपली बाहीची उंची किती तयार होती? 4.5 तयार होणारी होती ना ह्या ब्लाऊजमध्ये. तेवढंच माप टाकलं. मग वरून येणार आपण किती टाकलं? 2.5 इंच टाकलं. हे पहा, बघू शकता. हे पहा, हे माप टाकलं आपण, 2.5 इंच टाकलं. लिहून घ्या लगेच, किंवा फोटो काढून ठेवा, म्हणजे काय होईल तुमच्यासुद्धा लक्षात येईल. बाहीची उंची आणि वरून येणारं माप उंची अनुसार, म्हणजे ओपन बाजूचा लक्षात ठेवा. हे ओपन बाजूचं माप लक्षात ठेवायचं नेहमी. फोटो काढून ठेवा, वहीमध्ये लिहून ठेवा. आता ही बघू शकता, ह्या बाजूचं शोल्डर, मुंढा, गळारुंदी साईज अनुसार चार्ट आहे. वहीमध्ये लिहून ठेवा, किंवा एक फोटो काढून ठेवलं तरी सुद्धा चालेल. ही साईज आहे पूर्ण. हे शोल्डर मापानुसार, हे म्हणजे ह्या साईजानुसार. आलं लक्षात. मुंडा किती ठेवावा लागतो लक्षात आलं. आणि गळारुंदी आपल्याला किती ठेवायची आहे ते माप आहे. आलं लक्षात. आणि हा बाही चार्ट, म्हणजे काय होईल तुमचं कुठे चुकणार सुद्धा नाहीये. आता इथे बघा, ही आपली खोलगट बाजू आहे का आतली, ती समोरच्या बाजूला येते जोडताना. हे पहा, मार्किंग करून ठेवायची. आणि ही उंच बाजू आहे ना, ती पाठीच्या बाजूला असते, म्हणजे पाठीच्या मुंड्याला असते ही बाजू. लक्षात ठेवायचं. आणि ही बाजू असते का समोरच्या मुंड्याला असते. लक्षात ठेवायचं नेहमी. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे पहा, हे मी इथून कट करते. जेवढं जास्त आहे तेवढं सर्वात आधी कट करून टाकायचं बाजूला. आता हे दोन्ही सुद्धा पकडून एकत्र, लक्षात ठेवा, इथे चुकतं बऱ्याच वेळा. हे पहा, दोन्ही सुद्धा पकडून एकत्र कट करून घेतं. सर्वात आधी वरचा आकार कट करायचा असतो नेहमी. हे पहा, इथून लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, इथपर्यंत कट करून झालं. आता इथं काय करायचं, मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं. बाही जोडताना चुकत नाही त्यासाठी. आता ह्यामधले मी 2 पदर बाजूला घेते. हे पहा, ह्यामधले मी 2 पदर बाजूला घेतले, म्हणजे ही आपली झाली आता पाठीची बाजू, आणि ही राहिली आपली समोरची बाजू. आता मग इथं काय करायचं, हे पहा, इथून कट करायला सुरुवात करायची. हे पहा, इथून हे मार्किंग आहे का त्याच्या थोडंसं पुढं घेतलं तरी सुद्धा चालतं, अर्धा इंचाने, काही प्रॉब्लेम नाही आहेत. हे पहा, मग इथून काय करायचं, हे पहा, इथून घ्यायचं. इथून हे आपण हे मार्किंग केलं का, इथून 1 इंच घेतलं होतं ना आपण, तिथपर्यंत कट करून ठेवायचं. हे अशा पद्धतीने कमी कमी करत घ्यायचं तिथपर्यंत. हे अशा पद्धतीने परफेक्ट कटिंग झालं. आलं लक्षात. हे पहा, ही पद्धत ना नेहमी वापरत जा.
तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम अजिबात येणार नाही. आणि बाहीचा आकारसुद्धा बघू शकता आपल्या इथे परफेक्ट आलेला आहे. आता हेच आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून, आता ही कपडा राहिला आहे आपला, आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण, कमरेच्या पट्ट्या काढूया, नंतर ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करूया. आता कमरेची पट्टी काढताना 1.5 इंचाची काढावी लागते. निघते ना बरोबर आपल्या ह्याच्यामध्ये, 1.5 इंचाची काढा. 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. आता जेवढ्या उंचीची लागते ना तेवढ्या उंचीची काढून घ्यायची. ब्लाऊज तुम्ही शिलाई करताना काढली तरी सुद्धा चालेल, मोजून बघायचं आपल्याला किती लागते. आलं लक्षात? फक्त लक्षात ठेवायचं 1.5 इंचाची काढावी लागते. हे पहा, मी इथे पट्टी कट करून घेतली 1.5 इंचाची. आता हा कपडा शिल्लक आहे माझा, हे पहा ह्या बाजूला सुद्धा. आता इथं मी काय करते, हुक आणि लूक पट्टी 2.5 इंचाची काढून घेते. 2.5 इंच मार्किंग करून घेतलं. इथून 2.5 इंच इथे मार्किंग करून घेतलं. हे पहा, हे मी सर्वात आधी एका लाईनीमध्ये करून घेते. हे पहा, हे झालं बरोबर. आता इथून हे मी एका लाईनीमध्ये कट करून घेतलं. म्हणजे हुक आणि लूक पट्टी 2 पट्ट्या कट करून झाल्या. आता हे आपल्याला ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करावं लागेल. हा ब्लाऊज पीस आहे, पूर्ण ओपन करून घेते. हे अशा पद्धतीने. आता इथे मी काय करणार आहे, ही काठाची पट्टी आहे का बाजूला करून घेणार आहे गळ्याला जोडण्यासाठी. पाठीचा गळा आपल्याला ह्याच्यामध्ये तयार करायचा आहे. हे पहा, थोडंसं सोडून दिलं मी. हे पहा, कट करून टाकते. हे पहा, ही मी पट्टी कट करून घेतली, बाजूला ठेवते. सर्वात आधी बघायची डिझाईन कोणत्या बाजूला आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. डिझाईन वरच्या बाजूला आहे. हे पहा, ही डिझाईन पूर्ण अशी वरच्या बाजूला आहे, लक्षात ठेवायचं नेहमी. डिझाईन सुद्धा बघत जा कोणत्या बाजूला आहे, लक्षात ठेवायचं. आता ही आपली आतली बाजू आहे, म्हणजे ही उलट बाजू आहे, आणि ही आपली सुईची बाजू आहे. असं बघून सुद्धा घेत जा कोणती उलट आणि कोणती सुईची बाजू आहे. आलं लक्षात? आणि ही आपली बंद बाजू आहे. आता हे वरच्या बाजूला डिझाईन असल्यामुळे काय करायचं, इथं आपल्याला अशाच पद्धतीने ठेवून घ्यावं लागणार. सर्वात आधी इथे मी पाठीची बाजू ठेवून घेते. हे पहा, ठेवून घेतली, कट करून टाकते. फक्त काय करायचं, अंतर ठेवायचं थोडंसं. हे पहा, दाखवते लगेच. हे पहा, अंतर ठेवायचं थोडंसं, कारण की थोडासा सिल्की कपडा असल्यामुळे. नंतर जरी शिल्लक राहिलं तरी कट करून टाकता येतं. हे पहा, झालं कटिंग व्यवस्थित. आता सर्व बाकीचं राहिलेलं इथं कट करून घ्यावं लागेल. बसते का ते सुद्धा बघत जा. कपडा इथे आपला व्यवस्थित आहे का, कमी जास्त सुद्धा असतो. आता इथं बघा, हे पहा, ही बाजू समोरची बाजू असते ना आपली ही. हे पहा, असं ठेवते. असं काय बसत नाही इकडच्या बाजूला, बघा बाहेरच्या बाजूला जाते. मग काय करायचं त्यावेळेस, हे पहा, असं ठेवायचं, इकडच्या बाजूला ठेवायचं. असं ठेवताना सुद्धा बघा आपलं बसतंय का, ते महत्त्वाचं आहे. नंतर कट करून घ्यावं लागतं. वाटलंच तर खडूने मार्किंग करून घ्यायचं, नंतर कट करावं लागतं. हे पहा, आता इथे माझं बसतंय, ठेवून घेतलं मी. आता हे मी कट करून घेते. आता इथे बघा अजून एवढा कपडा शिल्लक आहे. आता ही ओपनच बाजू आहे, डिझाईन वरच्याच बाजूला आहे. असं ठेवून घेते आणि कट करून टाकते. हे पहा, असं ठेवलं मी आणि कट करून घेते. आता बाही कशा पद्धतीने ठेवायची बघू शकता. डिझाईन आपली वरच्या बाजूला आहे, पण इथे बघू शकता काठाची पट्टी असल्यामुळे काय करायचं, हे पहा, ते असू द्यात. बऱ्याच वेळा तसा ब्लाऊज पीस येतो, मग त्यावेळेस काय करायचं, हे पहा, ही डिझाईन आपली कोणत्या बाजूला आहे, वरच्या बाजूला आहे. मग ही पण बाजू आपल्या वरच्या बाजूला होणार ना, शोल्डरच्या बाजूला. अलग लक्षात? आणि ही आपली फिटिंगची बाजू असणार, म्हणजे दंडगीरची बाजू. मग त्यावेळेस ठेवताना काय करावं लागतं, हे पहा, हे वरच्याच बाजूला घ्यावं लागतं. ठेवताना मग काय करायचं, असं ठेवून घ्यायचं. मग जर ही पट्टी आली तर काय करायचं, एवढी अंतर ठेवून कट करायची. एवढी अंतर ठेवून 1/2 इंच अंतर ठेवायचं, कट करून घ्यायची पूर्ण. लक्षात ठेवायची. अशी पट्टी आली तर नंतर जोडून घ्यावी लागते. आतमध्ये थोडंसं घडी करून मग ह्याच्यावरती तुम्ही जोडून सुद्धा घेऊ शकता. आलं लक्षात? किंवा पुढच्या बाजूला जोडून घ्या, काही प्रॉब्लेम नाहीये. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे बाही पुरते का ते बघते, पुरते बरोबर. हे पहा, आता इथे मी थोडंसं असं अंतर ठेवून कट करून घेते. पण डिझाईन बघत जा कोणत्या बाजूला आहे. असा ब्लाऊज पीस असलं तर त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्यायचं आहे.
आता पायपिंगच्या पट्ट्या ओपन करून घेते कपडा. फक्त आपल्याला इथे समोरच्याच बाजूला जोडून घ्याव्या लागणार आहेत पायपिंगच्या पट्ट्या. त्यासाठी हे पहा क्रॉसमध्ये बघायचं. क्रॉसमध्ये फक्त एका बाजूला काढते. एवढा कपडा शिल्लक ठेवते. जरी डिझाईन बनवायची असेल तर ह्यातून आपण बनवू शकतो. मग त्यासाठी एकाच बाजूला काढायच्या. हे पहा. आणि जेवढा शिल्लक कपडा आहे ना तेवढा आपला पूर्ण ब्लाऊज जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जवळ ठेवत जा. हे पहा अजून एक काढते. फक्त समोरच्या बाजूला पायपिंग करायची ना. 2 बास होतील. आता कट करून घेते. हे आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करून झालेलं आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. हीच पद्धत तुम्ही नक्की वापरा आणि अशाच पद्धतीने तुमच्यासुद्धा ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग करून घ्यायचं आहे. आणि ह्याचासुद्धा शिलाईचा व्हिडिओ बघायला विसरू नका. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.